मटरपासून खूप काही पदार्थ बनवले जातात, त्यातलाच एक म्हणजे मटरच्या पुऱ्या। चला तर आज आपण पाहूयात मटरच्या पुऱ्या कशा बनवायच्या। नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 1 वाटी फ्रेश मटर घेतलेला आहे, तुम्ही फ्रोझन मटरचा पण वापर करू शकता। आता याच्यामध्ये मी इथे 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकलेले आहेत, 1 अद्रकचा तुकडा आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसरच फिरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते। आता पाणी टाकून आपल्याला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे। आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे। इथे तुम्ही पेस्टची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता आपण पुऱ्या बनवण्यासाठी पीठ मळून घेऊयात। तर इथे गव्हाचं पीठ टाकते मी, तर 2 वाटी मी गव्हाचं पीठ वापरले। आपल्या पुऱ्या एकदम कुरकुरीत होण्यासाठी इथे मी बारीक रव्याचा वापर केलाय, शक्यतो बारीक रवाच वापरायचा। तर इथे मी 3 चमचे बारीक रवा टाकलाय आणि त्याच्यामध्ये जे आपण मिश्रण बनवून ठेवलं होतं मिक्सरमध्ये ते मिश्रण टाकलेलं आहे। आता यामध्ये 1 बारीक चमचा धना पावडर टाकली आहे, पाव चमचा हळद टाकली आहे, अर्धा चमचा लाल तिखट टाकले, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता आपल्या पुऱ्यांची चव आणखी खमंग होण्यासाठी मी याच्यामध्ये ओवा टाकते। तर इथे पाव चमचा हातावरती चुरगळून ओवा टाकलेला आहे, 2 चमचा तेल टाकलेलं आहे आणि फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे। तर हे आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर जसं पाणी आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकत आपण हे मळून घेणार आहोत। तर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब बटनवर क्लिक करावे लागेल आणि त्याचबरोबर साईडला असलेले बेल आयकॉन पण क्लिक करा। त्यामुळे काय होईल, मी ज्यावेळेस नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील। इथे पाहू शकता आपली कणिक व्यवस्थित मळून झालेली आहे। झाकण ठेवून आपण हे 10 मिनिट भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत। तर 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली कणिक व्यवस्थित भिजलेली आहे। आता याच्यावरती थोडंसं तेल टाकून आपण याला मळून घेणार आहोत। त्यामुळे काय होईल, आपल्या पुऱ्या एकदम व्यवस्थित फुगल्या जातील। तिथे पाहू शकता आपली कणिक एकदम अशी मऊ मळून झालेली आहे। आता आपण याच्या पुऱ्या करून घेऊयात। तर इथे मी चपातीच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे, त्याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून हे लाटून घेते। तर आपल्याला हे जास्त पातळ लाटायचं नाही आहे, थोडंसं जाडसर ठेवायचं। पुऱ्या शक्यतो थोड्याशा जाडसर असतात, त्यामुळे काय होतं त्या एकदम टम्म फुगतात। तर इथे हे लाटून झालेलं आहे। तर इथे मी ग्लास घेऊन अशा पुऱ्या करून घेते। या पद्धतीने केल्यामुळे काय होतं, पुऱ्या एकदम झटपट होतात आणि एकसारख्या होतात। तर तुम्हाला जर छोटे छोटे गोळे करून पुऱ्या एक एक लाटून घ्यायच्या असेल तशा पण करून घेऊ शकता तुम्ही। तर इथे आपल्या सगळ्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत। इथे आधीच मी तेल तापायला ठेवलं होतं, तेल गरम झालंय की नाही हे चेक करण्यासाठी मी थोडासा कणकेचा तुकडा टाकला होता। तर इथे पाहू शकता आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय। याच्यामध्ये मी पुऱ्या टाकते आणि झाऱ्याच्या साहाय्याने थोडंसं तेल टाकते वरून, त्यामुळे काय होतं पुऱ्या एकदम पटकन फुगतात। इथे तुम्ही पाहू शकता आपले पुरे एकदम टम्म फुगलेले आहे। तशाच आपल्याला बाकीच्या पुऱ्या पण करून घ्यायच्या आहेत। अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने खातील, तर खायला पण खूप खमंग लागतात। तर एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।